मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत लोकचळवळ उभी करण्यासाठी ठाण्यात कार्यशाळा संपन्न. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत लोकचळवळ उभी करण्यासाठी जिल्हा स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी ठाणे येथील BJ हायस्कूल सभागृह टेंबी नाका येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्हा परिषदेबरोबरच जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहून अभियानाची उद्दिष्टे, भूमिका आणि जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देऊन प्रत्येक गावात शाश्वत विकास साधण्यावर भर देण्यात आला. ग्रामपंचायतींनी PM आवास, जलसंधारण व महसुलांशी संबंधित कामं वेळेत करावे, समन्वय ठेवावा. तसेच ग्रामपंचायतींना अभियानात पात्र होण्यासाठी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना योजनांची अचूक माहिती द्यावी. या कार्यशाळेत मनरेगा अंतर्गत घरकुल, पशुवैद्यकीय दवाखाने व सार्वजनिक मत्ता याची नोंदी व सुस्थितीत असल्याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. महिला बचत गट, बांबू लागवड उपक्रम तसेच त्यासाठी बाजारपेठ उभारणी, आरोग्य व पायाभूत सुविधांसाठी मिशन कायाकल्पांतर्गत योजना प्रभावीपणे राबवावे. सौर दिवे, ई-लायब्ररी सारखे जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. तसेच सर्व ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामविकासाची खरी ताकद लोकसहभागात असल्याचे सांगून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वनिधी, जलसमृद्धी, घरकुल, पशुवैद्यकीय दवाखाने, सार्वजनिक मत्ता व उपजीविका योजनेसारख्या उपक्रमांवर ठोस कामकाज करावे, असे आवाहन केले. त्यांनी स्वामित्व योजना, मिशन कायाकल्प, आरोग्य सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करून ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जल्लोषाने सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.